हे गाईज, आज आपण बनवणार आहोत मार्बल केक. मार्बल केक बनवण्यासाठी आपल्याला हे सगळं साहित्य लागणार आहे. साहित्य मी सगळं स्क्रीनवर मेन्शन करेल. मेन्शन केलेलं साहित्य जसं दिलंय त्याप्रमाणेच घ्या, जेणेकरून काहीच चुका नाही होणार. व्हिडिओमध्ये सुद्धा दिसून येते की काय काय लागते, मी काय वापरले, कशा पद्धतीने वापरले ते. तर सर्वात प्रथम आपल्याला घ्यायचा आहे मैदा. मैदा मी पूर्णपणे चाळून घेतलेला आहे, त्यामुळे चाळूनच घ्या तुम्ही. त्याच्यानंतर आपण टाकलेलं आहे त्यात दही. पण हे मेजरमेंट मी जे दिले ना ते एकदम प्रॉपर घ्या बरं का, कारण त्याने ना केक चुकणार नाही. मग त्याच्यानंतर मी टाकले त्यात साखर. हे सगळं टाकल्यानंतर एकदा बॅटर सगळं हलवून घ्या, लम्स वगैरे राहू नये त्याप्रमाणे. मग त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे दूध. दुधाचा वापर मी इथे ना हळूहळू थोडा केलेला आहे, कारण मला असं वाटलं की जास्त दूध नको व्हायला म्हणून. पण ठीक आहे, मला तेवढं दूध लागलेलंच आहे पूर्णपणे. त्याच्यानंतर हे सगळं मी परत बॅटर जे आहे ते हलवून घेतलं आणि त्याच्यात लम्स ठेवले नाहीये, खूप जास्त चांगल्या पद्धतीने फेटून घ्या. त्यानंतर मी टाकलेलं आहे तूपसुद्धा आणि तेलसुद्धा, कारण दोन्ही गोष्टी टाका तुम्ही. तुपाने छान वास वगैरे येतो त्यामुळे. त्याच्यानंतर मी टाकलं याच्यात बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, व्हॅनिला इसेन्स. तर व्हॅनिला इसेन्स तुमच्या पद्धतीने तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं टाकू शकतात. मी जे दिलं आहे प्रमाण त्यामध्ये तुम्ही व्हॅनिला इसेन्स जास्तच ॲड करू शकता, कारण त्याचा फ्लेवर आणि वास दोन्ही छानच येतं. आता आपल्याला मार्बल केक बनवायचा आहे, म्हणून मी एका बाउलमध्ये थोडंसं बॅटर घेतलं. त्यामध्ये मी टाकलेलं आहे कोको पावडर याच्यासाठी की आता मार्बल केक आहे ना, तर मग 2 प्रकारचं हे येणारच बॅटर येणार. तर मग एक व्हाईट बॅटर म्हणजे व्हॅनिला आणि एक चॉकलेटचं प्रीमिक्स असं. तर मग मी काय केलं, केक टिनला बटर पेपर ठेवला. बटर पेपरला मी पूर्णपणे तेल लावून घेतलं, टिनला सुद्धा मी तेल लावलं. त्यानंतर जे व्हॅनिलाचं प्रेमिक्स होतं ते मी त्यामध्ये टाकलं टिनमध्ये. नंतर मग चॉकलेट टाकलं. तर असे मी दोन्ही प्रकारे लेअर देत गेले, जेणेकरून त्याचं छान असं फ्लॉवर तयार होईल. तर 2-3 वेळेस करा ही प्रोसेस, जास्त नाही, 2-3 वेळेसच. मग अशा पद्धतीने मी स्पूनच्या बॅक साईडनी ना त्याला छान असे फ्लॉवर्सचा आकार दिलेला आहे. तुम्ही ते पाहू शकता, तुम्हाला दिसेलच. अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे. तर हा आकार दिल्यानंतर जास्त काही त्याला करत बसू नका, फक्त 2 वेळा टॅप करा, जेणेकरून त्यात जे काही हवं असते ना ते निघून जाते आणि केक फुगायला मदत होते आपल्याला. मग मी इथे ना 10 मिनिट अगोदर आहे ना प्रीहीट करून ठेवलेली ही कढाई. तर त्यामध्ये मग आपल्याला जो टिन आहे तो ठेवून द्यायचा आहे आणि झाकण लावायचं आहे. झाकण लावल्यानंतर पण आहे ना वर तुम्ही जड काहीतरी वस्तू ठेवा, कधी कधी काय होतं की हवा ना बाहेर जाते. तर अशा पद्धतीने ना 35 मिनिटे मी हा केक शिजवलेला आहे. असा आपला केक तयार झाला होता, खूप छान फुगला होता, फ्लफी झाला होता. तर तुम्ही हे पाहू शकता, मी केकचे असे तुकडे केलेले. आतून पण पहा तुम्ही किती छान मार्बल झालेला आहे तो केक. त्याच्यानंतर आहे ना मी तुम्हाला दाखवते की किती स्पॉन्जी आहे, म्हणजे मी दाबते तुम्हाला कळेलच. खूप छान झाला होता. मग तोडून पण दाखवला की बघा किती स्मूथ पण येतो, तुटला जातो. तर अशा पद्धतीने आपला मार्बल केक तयार.